नमस्कार, मी सतीश मुळे. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत. पाहूया ठळक घडामोडी. मागील वर्षभरात शालेय शिक्षण विभागाने घेतले अनेक क्रांतिकारक निर्णय. खासगीकरण होणार ही अफवा. शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी टीकाकारांना सुनावले खडेबोल. फिनोलेक्स व मुकुल माधवचे सामाजिक कार्य कौतुकास्पद. जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे प्रतिपादन. रत्नागिरी येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत एकसंघ राहण्याचा घेण्यात आला निर्णय. आणि सिंधुरत्नमधून अनेकांना मिळणार रोजगार व विविध प्रकारच्या सुविधा. सिंधुरत्नचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली गुड न्यूज. बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब. मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान. उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. बातम्या पाहूया विस्तारानं. शालेय शिक्षण विभागाने अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले असल्याची माहिती शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. एक गोष्ट अशी आहे की एक अभियान हे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षणाबद्दल सुरू होतं. माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आहे याचं लॉन्चिंग मुख्यमंत्री साहेब करणार. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या योजना आहेत ह्या सगळ्या योजना त्याच्यामध्ये आपण जशा लायब्ररीज देतो तसं स्वच्छता मॉनिटर नावाची स्कीम आपण राबवतो. त्याच्यानंतर सेलिब्रिटी स्कूल नावाची स्कीम आपण राबवतो ज्याच्यामध्ये ड्रामा, सिंगिंग, इलॅक्युशन सगळ्याचं ट्रेनिंग हे मुलांना दिलं जाणार आहे. त्यानंतर आपण नवीन निर्णय आमच्या ह्याच्यासाठी आहे, म्हणजे अजून त्याला मान्यता दिलेली नाही आहे, परंतु प्री प्रायमरी स्कूल्स या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात येतील. त्याच्यामध्ये नर्सरी असेल, ज्युनियर KG असेल, सिनियर KG, फर्स्ट आणि सेकंड हे वेगळं स्कूल असेल आणि तिसरीपासूनचं स्कूल हे वेगळं असेल. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे ज्याच्यामध्ये मुलांचा बेस व्यवस्थित तयार करून घेतला जाईल. तिसरीच्या पुढच्या मुलांच्या थेट परीक्षा या कॉम्प्युटरद्वारे घेतल्या जातील. ABCD त्यांनी बटन दाबायचं आहे, त्यांचा थेट रिझल्ट राज्यापर्यंत जाणार आहे आणि त्यांची गुणवत्ता काय हे आम्हाला समजायला लागणार आहे. एवढं आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये करतोय, याच्यासाठी दिवसरात्र मेहनत करायला लागते, आम्ही करतो. रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नामदार दीपक केसरकर यांनी शाळांचे खाजगीकरण करण्यात येणार नसल्याचे ठणकावून सांगितले. आपण शाळेय शिक्षण मंत्री या शाळांचं खाजगीकरणाचा मध्ये निर्णय झाला होता, हंगामा झाला विरोधकांनी. पण तो निर्णय आता आपला कायम आहे की बदलला? मुळातच हे काहीतरी चुकीच्या माहितीच्या आधारे हे सगळं घडलेलं होतं. मी सर्व संघटनांना मुंबईला बोलवून घेतलं होतं, त्यांना GR दाखवला,
खाजगीकरणाची कुठलीही तरतूद जी आरमध्ये नाही आहे. हा गैरसमज झालेला होता. या संदर्भात पवारसाहेबांची सुद्धा काही स्टेटमेंट आली होती. मी स्वतः पवारसाहेबांना नेऊन हा जी आर दाखवला. त्याच्याचबरोबर एक दुसरं सुद्धा असं आलं होतं की गौतमी पाटीलच्या नाचाच्या संदर्भात एक स्टेटमेंट आलं होतं. पवारसाहेब मला स्वतःच म्हणाले की ही माहिती मला नाशिक जिल्ह्यातून प्राप्त झाली, ती माहिती चुकीची होती. त्याच्यामुळे शालेय शिक्षण खातं हे अत्यंत जबाबदारीने काम करतं. कुठल्याही प्रकारे खाजगीकरणाचा कुठलाही निर्णय झालेला नाही आहे. CSRचे पैसे हे ग्रामीण भागातल्या, तुम्हीच अनेक वेळेला दाखवत असता की ह्या शाळेमधलं छप्पर गळतं, या शाळेमध्ये मुलांना बसायला बेंचीस नाही, या शाळेमध्ये टॉयलेट्स नाहीत, या शाळेला कंपाऊंड वॉल नाही. त्याच्यापुढे असं म्हणायची संधी कोणालाही मिळणार नाही. CSRचे सगळ्यात जास्त पैसे महाराष्ट्रामध्ये क्रिएट होतात आणि ते जर महाराष्ट्रातल्या मुलांसाठी खर्च झाले तर त्याचं स्वागत सर्वांनी केलं. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, मी क्लिअर कट सांगितलेलं आहे ही शेवटची अपॉर्च्युनिटी आहे. कोणी जर खोट्या हे फिरवणं असतील त्यांच्यावर कारवाई होईल. खोटं कोणाला बोलता येणार नाही. गव्हर्नमेंटचा GR हा लेखी असतो. कमी पटाच्या संदर्भातलं जे सर्क्युलर निघालं त्याच्यामध्ये स्पष्ट नोंद आहे की कुठलीही शाळा बंद होणार नाही. बंद होणार नाही हे माहिती असताना मुद्दाम मोर्चे काढायचे का? हे विरोधकांचं काम आहे. आणि त्याच्यामुळे जेवढ्या फॅसिलिटीज, मी आपल्याला जबाबदारीने अतिशय सांगतो, जेवढ्या फॅसिलिटीज शिक्षण खात्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही दिल्या महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीही दिलेल्या नाही आहे. आमचे सरकार शालेय शिक्षणाबाबत अनेक निर्णय घेत आहे असे नामदार दीपक केसरकर म्हणाले व त्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा, पुस्तकांचे ओझे कमी करणे आदींची माहिती दिली. जेवढ्या फॅसिलिटीज शिक्षण खात्यामध्ये एका वर्षामध्ये आम्ही दिल्या महाराष्ट्राच्या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये कोणीही दिलेल्या नाही आहे. 61,000 शिक्षकांना आम्ही टप्पा अनुदानावर आणलं. 30,000 शिक्षकांची भरती केली. शिक्षक सेवकांचं मानधन तिप्पट केलं. स्कॉलरशिपची अमाऊंट 5 पट केली. मुलांना पुस्तकांबरोबर वह्या मोफत आणण्याची स्कीम केली. म्हणजे त्याच्यामुळे पुस्तकाचं ओझं कमी केलं. जे लॅब असिस्टंट होते 1500 रुपयावर काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. जे लायब्ररीयन 1500 रुपयावर पार्ट टाईम काम करायचे त्यांना 16,000 रुपये पगार केला. अनेक स्कीम, असं मी तुमच्याशी तासभर बोलू शकेन. छोटे छोटे केंद्रप्रमुखांच्या पदं रिक्त होती, सर्व केंद्रप्रमुखांची भरती सुरू केली. शिक्षकांना ज्या परीक्षा द्यायला लागतात सरकारी नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी सगळ्या परीक्षा चालू केल्या. अशी एक गोष्ट शिल्लक ठेवली नाही की जी शिक्षकांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी सुविधा निर्माण त्याच्यामुळे केल्या. परंतु मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पुढच्या वर्षीपासून क्वालिटी एज्युकेशन एकमेव उपक्रम आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे उपक्रम नाही. सगळ्या शाळांना आम्ही किचन गार्डन कंपल्सरी केलं. शाळांच्या मिड डे मीलचा पूर्ण मेनू आम्ही चेंज केलेला आहे. अतिशय इंटरेस्टिंग मेनू केलेला आहे. त्याच्यामध्ये रोज वेगवेगळ्या तऱ्हेचा पुलाव असेल, बिर्याणी असेल, त्याच्यानंतर स्वीट डिश असेल. आठवड्यातून एक दिवस एक पुलावसह त्यांना देण्याची व्यवस्था केली जे नॉन व्हेजिटेरियन. ज्या दिवशी एक पुलाव दिला जाईल त्या दिवशी मुलांना जे व्हेजिटेरियन त्यांना केळी देण्याची व्यवस्था केलेली आहे. मोड आलेल्या धान्याची सॅलड देण्याची व्यवस्था आम्ही करतो. त्याच्यामुळे हे कधी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडले नाही. एवढे बदल महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. वाचन संस्कृती वाढावी म्हणून आठवड्यातले 2 तास मुलांना वाचन कंपल्सरी केलेलं आहे. मुलांना सर्व तऱ्हेच्या इक्विपमेंट्स आम्ही देतो ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, रोबोटिक्स आहे. परंतु हे खाजगी शाळांमध्ये आम्हाला देता येत नाही. आमच्या एडेड स्कूलमध्ये त्या संदर्भात सुद्धा आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझी केंद्रीय मंत्र्यांची चर्चा झाली आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की आम्ही त्यांना गव्हर्नमेंट स्कूलचा स्टेटस देऊ जेणेकरून या मुलांना सुद्धा आम्ही पुढच्या वर्षीपासून ड्रेस देऊ शकू. सिंधुरत्नमधून रोजगाराचे दरवाजे उघडतील असे नामदार दीपक केसरकर म्हणाले व काय आहेत योजना याची माहिती दिली. आणि त्याच्यामध्ये आज एकंदर 27 कोटी रुपयाच्या योजनांना पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे. एकंदर ज्या योजना दिलेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी या योजनांची एकंदर रक्कम ही 131 कोटी रुपयाची आहे. आणि ह्या 131 कोटींच्या योजनापैकी 27 कोटींचं वितरण हे आजच्या मिटिंगमध्ये मंजूर करण्यात आलं. याच्यामध्ये विशेष बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण मोफत भात बियाणं हे शेतकऱ्यांना वाटलेलं आहे. त्याच्यानंतर नाचण्याची जी स्कीम आहे त्याच्यामध्ये नाचण्याचं बियाणं उपलब्ध झालेलं नव्हतं. त्या संदर्भामध्ये
कोकण कृषी विद्यापीठाला सूचना दिलेल्या आहेत आणि हे बियाणं त्यांनी उपलब्ध करून द्यायचं आहे. महिलांसाठी ज्या महिला मासे विक्री करतात त्यांच्यासाठी ई-स्कूटर अवेलेबल करून दिलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंब्याच्या वाहतुकीसाठी 2 कूलिंग व्हॅन या मंजूर केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये माशाच्या वाहतुकीसाठी इन्सुलेटेड व्हॅन यासुद्धा उपलब्ध करून दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माशावर प्रक्रिया होती आणि त्याच्यामुळे त्यांची मागणी होती की इन्सुलेटेड व्हॅन देण्याऐवजी आम्हाला ओपन हौद्याच्या बलेरो अवेलेबल करून द्या, म्हणजे आम्हाला माशाची कुट्टी असते ती कुट्टी नेता येईल किंवा आमचे मासे आम्हाला त्या फॅक्टरीमध्ये नेऊन घालता येतील. तर यांनी केलेल्या मागणीचा विचार करून 50% सबसिडीवर या लोकांकडे ऑलरेडी लायसन्सेस आहेत आणि जे आंब्याचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे आंब्याची लायसन्सेस आहेत किंवा मच्छीमारीचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे मच्छीमारीचं लायसन्स आहे. अशांना 50% सबसिडीवर या ज्या बलेरो पाठीमागे हौदा असलेल्या गाड्या असतात त्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रसंगी सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत, प्रमोद जठार व जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह उपस्थित होते. दरम्यान रत्नागिरी येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिंधुरत्न कार्यालयाचे उद्घाटन उद्योजक तथा सिंधुरत्नचे सदस्य किरण सामंत व प्रमोद जठार यांच्या हस्ते पालकमंत्री नामदार उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम केले आहे असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले आणि हेल्मेट वाटप हा चांगला उपक्रम असल्याचे सांगितले. माहिती आहे की हेल्मेट घालण्यासाठी किंवा हेल्मेटचं सक्ती केल्यावर बऱ्याच ठिकाणी लोकांचा विरोध होतो. मला वाटतं थोडासा सक्ती हा थोडासा वेगळा मुद्दा आहे. लोकांच्या जागरूकतेतनं याचं पालन व्हायला पाहिजे, ह्या नियमांचं पालन व्हायला पाहिजे, हेल्मेट सगळ्यांनी घातली पाहिजे. याच्याबद्दल आपण सर्वांनी पाठपुरावा करूया, लोकांच्यामध्ये जागरूकता आणूया, त्यांनाही आपण कुठंतरी हेल्मेट वापरण्याचं जे महत्त्व आहे ते पटवून देऊया आणि ते आपल्या वर्तनातून आपण सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण नियमितपणे हेल्मेट घातली पाहिजे. मी तर म्हणेल केवळ आपण स्वतः चालवणारे नाही, रायडरनीच नाही, पिलियन रायडर असतील, तुमच्या पाठीमागे बसलेले तुमचे कुटुंबीय असतील किंवा तुमच्या मित्र असतील, सहकारी असतील, त्यांनी सुद्धा हेल्मेट घातलं पाहिजे. अशा प्रकारे आपण सर्वांनी तर शपथ घेऊया, अशा प्रकारचा आपण निश्चय करूया आणि पुढील सर्वांचं जे होणारे अपघात आहेत ते टाळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद. मी पुन्हा एकदा फिनोलेक्स पाईप्स आणि त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी या ठिकाणी आलेत, या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. चिवटे साहेब आहेत, नेहमीच आमच्या संपर्कात असतात. चक्रवर्ती साहेब आहेत, त्यांचाही नेहमी पुढाकार आमचा असतो. तर त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी तसेच महसूल विभागातील कर्मचारी यांना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते हेल्मेटचे वाटप करण्यात आले. मुकुल माधव फाउंडेशनच्या मुख्य ट्रस्टी रितू प्रकाश छाबरिया यांनी सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ठरवले असून सुमारे 550 हेल्मेटचे वाटप करण्यात येणार असल्याचे फिनोलेक्सचे जनरल मॅनेजर सागर चिवटे यांनी सांगितले. डिसिप्लिन वागते व ती एक
हे म्हणतात ना, एका संगतीने दुसऱ्या संगतीने वाढत जाऊन सगळ्यांना सुरक्षित राहता येईल, हा आमचा उद्दिष्ट आहे. त्यामुळे आमच्या ज्या मॅनेजिंग ट्रस्टी ऋतू मॅडम आहेत त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली होती. हा पहिला उपक्रम घेताना आम्ही 550 आत्ता हेल्मेटचं डिस्ट्रीब्युशन करत आहोत आपल्या डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंटला. CSR फंडातून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी फिनोलेक्सचे आभार मानले आणि हेल्मेट किती महत्त्वाचे असते हे सांगितले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आपल्या पोलीस डिपार्टमेंटसाठी प्रत्येक वर्षी CSR ॲक्टिव्हिटीमधून वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळे काही प्रोग्राम्स घेत असते. तर चालू वर्षीचा त्यांचा हेल्मेट वाटपचा जो प्रोग्राम आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण चक्रवर्ती साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं जे फेटल ॲक्सिडेंट आहेत तर ते फेटल ॲक्सिडेंट कमी करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून खूप सारे प्रयत्न सुरू आहेत. आणि जे ॲनालिसिस सांगितलं त्यामध्ये 2 व्हीलर ॲक्सिडेंट्स जास्त आहेत आणि 2 व्हीलरवरील जे मयत होण्याचं प्रमाण आहे तर ते जास्त आहे. त्यामुळे हेल्मेटचा वापर खूप महत्त्वाचा आहे. असे काही अनुभव किंवा असे काही प्रॅक्टिकली मी ॲक्सिडेंट बघितलेले आहेत की ज्या ठिकाणी हेल्मेट असतं तर त्या व्यक्तीचा जीव वाचला असता. त्यामुळे हेल्मेट वापरणं हे खूप आजच्या काळाची गरजच आहे. आणि मी रत्नागिरी पोलीस जिल्हा दलाकडून खरंच चक्रवर्ती साहेब आणि चिवटे साहेब आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे खूप खूप आभार मानते. त्यांनी या ठिकाणी येऊन आपला वेळ दिला त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे खूप आभार मानते. थँक्यू. फिनोलेक्सचे संचालक सौम्या चक्रवर्ती यांनी आपले विचार व्यक्त करताना मुकुल माधव फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि भारतात दरवर्षी शेकडो जणांना अपघातात जीव गमवावा लागतो, त्यामुळे हेल्मेट वापरणे फार जरुरीचे आहे असे म्हणाले. Here for a significant activity of helmet distribution under the leadership of our visionary managing trustee of Mukul Madhav Foundation, Mrs. Ritu Chhabria. Finolex Industries is always working for the society and every work is linked with the society. You will be surprised to know what Kulkarni Sahab has told just now. It's very relevant. You will be surprised to know that the total number, say 44% of the total accidents in the Indian roads are due to two-wheeler accidents. Almost 1.5 lakh people die every year because of this two-wheeler incidents, which accounts to be 47 accidents per day and 18 deaths per hour. So this figure gives us, tells us that how important is the helmet for the pinion rider as well as the two-wheeler rider. Now in today's world, helmet is not at all a gear. Just in our time it was a showpiece, but in today's world, helmet is not at all a showpiece. It's an equipment, it's a personal protective equipment which protects you from incident, accident or any other adversary. Whoever is getting the helmet today, please use them properly. What sir has told that you should be using it properly. And you always remember one thing, when you are riding your two-wheeler, you always remember, please remember one thing, that somebody is waiting for your return in your home. रत्नागिरी तालुका मराठा समाजाची विशेष बैठक राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आली होती आणि त्यामध्ये अनेकांनी समाज एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त केले. तुम्ही हा विषय संसदेत मांडायला पाहिजे. महाराष्ट्रातल्या मराठा मंडळ जे आंदोलन करतायत त्यांच्या मराठा आरक्षणाचा विषय तुम्ही का घेत नाही, का त्यांना आरक्षण देत नाही मला सांगा. ओबीसी मध्ये 19% आरक्षण आहे, ओबीसी वाले आम्हाला घ्यायला तयार नाही आणि आम्ही म्हणतो त्यामध्ये नकोच आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या ना. जर तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये 70% आरक्षण तर का थोडं वाढून टाकायला हरकत नाही, पण यासाठी घटनेमध्ये बदल करायला लागतो आणि घटनेचा बदल हे संसदेत बिल पास होतं. जर इच्छा असेल तर सगळं शक्य आहे मला सांगा, पण त्याकरता आपला दबावगट पाहिजे. हा विषय फार मोठा आहे म्हणून फेडरेशनच्या मार्फत पण हा विषय चाललेला आहे. सुप्रीम कोर्टात आपले वकील कुठं कमी पडले हे समजायला आता समजत नाहीये, पण हा विषय घेणं गरजेचं होतं. त्याचबरोबर इतर अनेक विषय या ठिकाणी झालेले आहेत. आता यामध्ये सुधीर भाऊने विषय खूप चांगला मानला. मित्रांनो, आरक्षण का पाहिजे, आरक्षण कोणाला पाहिजे.
आजही आज आपण सगळे बसलोय, आपण सदन कुटुंबातील आहोत म्हणून बसलोय मला सांगा. पण अजूनही आपला काही क्लास असा आहे तो आजही संपूर्ण नोकरीसाठी, मुलांच्या लग्नासाठी, मुलींच्या लग्नासाठी, शिक्षणासाठी, आर्थिकसाठी पडतो. त्यांच्यासाठी आरक्षण पाहिजे. मराठा समाजाचे नेते आणि माजी सरपंच संतोष सावंत यांच्या अध्यक्षतेखाली मराठा भवन येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाजाचे प्रमुख नेते आणि विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अप्पा देसाई, केशवराव इंदुलकर, राकेश नलावडे, सुधीर भोसले, भाऊ देसाई, किशोर मोरे, कौस्तुभ सावंत, राजेंद्र महाडिक आदी मराठा समाजाचे नेते उपस्थित होते आणि जवळपास सर्वांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे सांगितले आणि एकसंघ राहणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. ज्याला कोणाला हे काम करायचं आहे या संघटनेमध्ये आपण प्रत्यक्ष त्याला वेळ देऊ शकतो. या ठिकाणी मराठा समाजासाठी काम करणारा हा माणूस कोणीही मोठा नाही, तो आपल्या समाजासाठी काम करणारा आहे हे सगळ्यांनी मनात ठेवा. आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी काम करायचं आहे त्यांनी कौस्तुभ, संतोष तावडे, राकेश नालावडे यांच्या संपर्कात राहा आणि एक चांगली संघटना, आज एक चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण इथून बाहेर पडूया. कौस्तुभ, मला तरी असं वाटतं की आपण ज्यावेळेला ही संघटना स्थापन करू, आपण पहिल्यांदा प्रत्येक गावामधला मराठा समाज एकत्र करू. आता माझ्या नाचणे गावात जर मराठा समाज असेल तर माझी आणि आमची प्रदीप सावंतची आमची जबाबदारी आहे की आम्ही नाचणे गावातल्या सगळ्या मराठ्यांना आम्ही एकत्र करू. तसं प्रत्येकाने आपापल्या गावातली मराठा समाजाला एकत्र करूया आणि ती ताकद तालुका समितीमध्ये आणूया आणि मग ह्या योजना ज्या आहेत त्या आपल्याला प्रत्येकामार्फत त्या ठिकाणी पाठवू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मला कौस्तुभने 5 मिनिटच दिले आणि ते बरोबरच आहे. शिस्त आपल्याला पहिल्यापासून लागली पाहिजे. या बैठकीत आम्ही 96 कोळी मराठा असल्याने अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र घेण्यास विरोध दर्शवला. या संघटनेमध्ये तरुणांना महिलांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. जे ज्येष्ठ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. परंतु आता परिस्थिती अशी सुरू आहे, 16 सालापासून या मराठीच्या ठराविकल्यावर शिमगा असो, गणपती असो, एकत्र आपण सगळे आपले कार्यक्रम होत असतात. पण कधीच आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं, आजोबापासून आठवतं का की आपण कुणबी जावं. आम्हाला लहानपणापासून 96 कोळी मराठ्याचं पाय पडून दिलं का महिलांच्या बाबतीत आज तुम्ही अहमदनगरचं बोललं त्याप्रमाणे अनेक गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तरुणांना अधिक पुढाकार देऊन ज्येष्ठ श्रेष्ठ अशी सगळ्यांची सांगड घालून सर्व संघटना तालुक्यांना एकत्रित देऊन तालुका कार्यकर्ता एक दिवशीपणाचा संघटना असायला हवा. नुकत्याच पार पडलेल्या मिस्टर इंडिया 2023 शरीरसौष्ठव स्पर्धेत फणसोप रत्नागिरी येथील सुरेश सत्तवान भातडे यांनी सुवर्ण पदक मिळवले असल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माझं नाव सुरेश सत्यवान भातडे. मी रत्नागिरीमध्ये फणसोप गावामध्ये मी राहतो. माझं या फिटनेसची सुरुवात फिनिक्स जिम हार्डकोर जयस्तंभ रत्नागिरी ही 2013 पासून झाली. 2014ला मी ज्युनियर मिस्टर इंडिया याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्यानंतर पुढचा संघर्ष माझा चालू झाला आहे. आणि आता औरंगाबाद येथे MGM इथे इंटरनॅशनल फेस्टिवल भरला होता आणि त्या ठिकाणी मी भारताचं प्रतिनिधित्व करून मला मिस्टर युनिव्हर्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मी प्राप्त केलं आहे. तसंच या 2023मध्ये मिस्टर इंडिया IFBB मिस्टर इंडिया यामध्ये गोल्ड मेडल मी प्राप्त केलं आहे. आणि अजून पुढे इंटरनॅशनल स्पर्धा खेळण्याची माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी अजून मेहनत घेईन, अजून परिश्रम घेईन आणि अजूनच मग आपल्या गावाचं तसेच राष्ट्राचं नाव मोठं करेन असं माझं स्वप्न आहे. सध्याच्या तरुण पिढीला फिटनेसमध्ये लवकरात लवकर रिझल्ट मिळणं यासाठी वेगवेगळ्या मेडिसिन्स वापरणं या दृष्टिकोनातून ते पर्याय निवडतात. पण मी सगळ्यांना हेच सांगेन की तुम्ही स्वतःला पूर्णपणे डाएटवरती फोकस करा, चांगलं मार्गदर्शन घ्या, व्यवस्थित व्यायाम करा आणि व्यवस्थित व्यायाम करूनच तुम्ही तुमचं शरीर डेव्हलप करू शकता. योग्य प्रकारचा गायडन्स तुम्ही घ्या. मला मिळालेल्या सुवर्ण पदकाचे काय राज आहे याबद्दल सुरेश भातडे यांनी KTVला माहिती दिली.
उभा रहा। हे यश फक्त माझं एकट्याचं नाही आहे, याच्यामागे खूप मोठी टीम आहे. जसं मी म्हणालो की 2013 पासून मी माझ्या फिटनेसमध्ये मी एंटर केली आहे आणि यापासून जसं रत्नागिरीचं असोसिएशन जिथे अध्यक्ष अशी सगळ्यांचे आवडते जोशी काका आम्ही त्यांना म्हणतो, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी फिटनेसमध्ये एंट्री केले. त्यानंतर फिनिक्स जिमचे सर्वेसर्वा ज्यांना आम्ही म्हणतो ते आमचे शैलेश जाधव सर यांचं मार्गदर्शन मला मिळालं आहे. तसेच पॉवर लिफ्टिंगचे राज नेवरेकर सर यांचंही मला मार्गदर्शन मिळालं आहे. माझा मित्रवर्ग, माझे परिवार सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आहे. आतापर्यंत जे मी यश प्राप्त केलं आहे या सगळ्याचे भागीदार हे सर्व लोक आहेत. हे यश फक्त माझं एकट्याचं नसून हे सर्वांचं आहे आणि हे मेडल सुद्धा मी सर्वांना या मेडलचा सहभागी मानतो. घरच्या लोक, माझे आई वडील आणि माझा भाऊ यांनी मला खूप सपोर्ट केलं आहे. आतापर्यंत हा बॉडी बिल्डिंगचा जो करिअर आहे या बॉडी बिल्डिंगच्या करिअरमध्ये खूप मानसिक आणि तसेच आपलं आर्थिक या दोन्ही गोष्टी खूप गरजेच्या आहेत. बॉडी बिल्डिंग हा खेळ असा आहे की ज्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या खूप स्ट्रॉंग व्हावं लागतं. खूप खर्चिक खेळ आहे आणि यामध्ये माझी फॅमिली बॅकग्राऊंड हा एक मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करतो मी. त्यामुळे माझ्या घरची परिस्थिती खूप नाजूक आहे. तरी माझ्या घरच्या लोकांनी म्हणजे आई वडिलांनी, माझ्या भावाने खूप सपोर्ट केला आहे. मला कधीही कोणत्याही बाबतीत अडवण्याचा प्रयत्न नाही केला आहे. मला प्रत्येक वेळेला मोटिवेट केलं आहे आणि मग नक्कीच मी म्हणेन की माझ्या या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा आणि माझ्या भावाचा खूप मोठा वाटा आहे याच्यामध्ये. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मागील वर्षभरात शालेय शिक्षण विभागाने घेतले अनेक क्रांतिकारक निर्णय. खासगीकरण होणार ही अफवा. शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांनी टीकाकारांना सुनावले खडेबोल. फिनोलेक्स व मुकुल माधवचे सामाजिक कार्य कौतुकास्पद. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह व पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे प्रतिपादन. रत्नागिरी येथे पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत एकसंघ राहण्याचा घेण्यात आला निर्णय. आणि सिंधुरत्नमधून अनेकांना मिळणार रोजगार व विविध प्रकारच्या सुविधा. सिंधुरत्नचे अध्यक्ष दीपक केसरकर यांनी दिली गुड न्यूज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.